Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in Reaching Knowledge. Friends, from this video, आजपासून आपण सुरुवात करणार आहोत डेटा स्ट्रक्चरशी रिलेटेड जे theoretical points आहेत. All the points will be covered in all these video lectures from now. आजचा आपला पहिला सिलेबसचा जो पहिला चॅप्टर आहे, स्क्रीनवर तुमच्या चॅप्टर दिसत असेल आपल्याला, त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन. डेटा स्ट्रक्चर किंवा नुसतं डेटा कन्सेप्ट काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, डेटाचं ऑर्गनायझेशन कसं केलं जातं. इथे बघू शकता एलिमेंटरी डेटा ऑर्गनायझेशन म्हणजे डेटा कलेक्ट कसा केला जातो किंवा डेटाचं स्ट्रक्चर किती प्रकारचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. एकूण 6 लेक्चर्स आहेत आणि अतिशय सोपा आणि इझी हा असा चॅप्टर आहे. तर चला सुरुवात करूयात पहिला पॉईंटला. स्क्रीनवर तुम्ही बघत आहात बेसिक टर्मिनॉलॉजी हा पहिला आपला पॉईंट आहे, एलिमेंटरी डेटा ऑर्गनायझेशन. तर डेटा म्हणजे काय, बेसिक टर्मिनॉलॉजी म्हणजे मूळ संकल्पना, डेटाची संकल्पना काय आहे. तर इथे तुम्ही पहिल्याच लाईनमध्ये बघू शकता, डेटा आर सिम्पली व्हॅल्यूज ऑर सेट ऑफ व्हॅल्यूज. नीट बघून घ्या. आता हे जर तुम्हाला दिसत नसेल तर क्वालिटी व्हिडिओची वाढवू शकता किंवा इथून थोडंसं झूम करत आहे आपल्याला वाचता यावं म्हणून. इथे बघू शकता तुम्ही डेटाची डेफिनेशन पहिल्याच लाईनमध्ये दिलेली आहे. डेटा आर सिम्पली व्हॅल्यूज ऑर सेट्स ऑफ व्हॅल्यूज. कुठलीही व्हॅल्यू असणे किंवा व्हॅल्यूचा सेट असणे म्हणजे आपल्याकडे डेटा आहे. उदाहरणार्थ कोणाचं तरी नाव किंवा कोणाचे तरी फोन नंबर, शेवटी हे जे आपल्याकडे सगळ्या लोकांची जी माहिती असते ही म्हणजे काय तर डेटा आपल्याकडे आहे. तर डेटा आयटम्स, आता आपण जे डेटा गोळा करतो त्यामध्ये डेटा आयटम्स रेफर्स टू सिंगल युनिट ऑफ व्हॅल्यूज. प्रत्येक डेटामध्ये एक डेटा आयटम्स असतात, जसं की नाव हे एक डेटा आयटम आहे, फोन नंबर हे सुद्धा एक डेटा आयटम आहे. सो दीज आर डेटा आयटम्स. आणि हे डेटा आयटम्सच जे आहेत ते डिवाइड केलेले असतात 2 प्रकारे. नीट बघून घ्या. तिसऱ्या लाईनमध्ये काय दिले, डेटा आयटम्स आर दॅट आर डिवायडेड इंटू सब आयटम्स आर कॉल्ड ग्रुप आयटम्स. डेटा आयटम जे डिवाइड केलेले आहेत सब आयटम्समध्ये त्यांना म्हणतो आपण ग्रुप आयटम्स. आणि जे डिवाइड केलेले नाहीत किंवा जे डिवाइड होऊ शकत नाहीत त्यांना आपण म्हणतो एलिमेंटरी आयटम्स. ह्याचं उदाहरणसुद्धा इथं खालीच दिलेलं आहे, समजून घ्या. ग्रुप आयटमचं आणि एलिमेंटरी डेटा आयटमचं एक्झाम्पल काय दिले इथे स्क्रीनवर बघा. फॉर एक्झाम्पल, an employee's name may be divided into 3 sub items. फर्स्ट नेम, नीट बघा इथं, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. आता एम्प्लॉईचंच नेम नाही तर कोणाचंही नाव आपण विचारलं, एनीबडीज नेम इज डिवायडेड इंटू 3 सब नेम्स किंवा सब आयटम्स, ज्याला आपण म्हणतो की पहिलं नाव काय, व्हॉट इज युअर फर्स्ट नेम, व्हॉट इज युअर मिडल नेम, व्हॉट इज युअर लास्ट नेम. बरोबर आहे. सो हे जे पहिलं आपण जे पूर्ण नाव म्हणतो एम्प्लॉईचं नाव, हे झालं ग्रुप आयटम. समजतंय आपल्याला. हे ग्रुप आयटमचं एक्झाम्पल झालं एम्प्लॉईज नेम. आणि हे फर्स्ट नेम, मिडल नेम हे झाले एलिमेंटरी आयटम्स म्हणजे त्यातील डिवाइड केलेले आयटम्स. ठीक आहे. तर हा होता बेसिक कन्सेप्ट डेटाचा. डेटा म्हणजे काय, डेटा आयटम म्हणजे काय, डेटा आयटमचे 2 प्रकार, ग्रुप आयटम आणि एलिमेंटरी आयटम्स. ओके, व्हेरी सिम्पल कन्सेप्ट आहे. आता आपण पुढे जाऊयात की कलेक्ट कसा केला जातो. इथे सेकंड पॅराग्राफमध्ये नीट बघून घ्या मित्रांनो. कलेक्शन्स ऑफ डेटा आर फ्रिक्वेंटली ऑर्गनाइज्ड इंटू हिरार्ची ऑफ फील्ड्स, रेकॉर्ड्स अँड फाईल्स. ही पहिलीच लाईन खूप महत्त्वाची आहे. कलेक्शन ऑफ डेटा, डेटा कलेक्ट केला जातो आणि त्याला व्यवस्थित ऑर्गनाइज केलं जातं इंटू अ हिरार्ची ऑफ, म्हणजे एक व्यवस्थित ऑर्डरमध्ये, सिक्वेन्समध्ये किंवा व्यवस्थितपणे मांडणी केली जाते. कशा पद्धतीने तर फील्ड्स, रेकॉर्ड्स आणि फाईल्स. फील्ड्स म्हणजे काय आणि रेकॉर्ड्स म्हणजे काय आणि फाईल्स म्हणजे काय हे आपल्या समोर इथेच आपल्याला दिसेल. आता उदाहरणार्थ हा आपण घेऊ, एक टेबल आहे आणि या टेबलमध्ये हे 4 कॉलम आहेत. तर ही पहिली जी कॉलम, ही पहिला कॉलम आहे नेमचा, ही झाली एक फील्ड नेम. नंतर एज, एज ही एक झाली फील्ड. इथे दिले जेंडर, ही एक फील्ड आहे किंवा नंबर ही सुद्धा एक फील्ड आहे. जेव्हा नीट बघून घ्या, ह्या जेव्हा फील्ड सगळ्या एकत्र येतात तेव्हा तयार होतो रेकॉर्ड. समजतंय तुम्हाला, रेकॉर्ड तयार होतो. आणि असे एका मागोमागे खाली रेकॉर्ड येतात बघा. आता इथे पहिल्यांदा आपल्या पहिल्याच कॉलममध्ये काय दिले, नेम आहे, रोल अँड गेल नावाच्या एका मुलाचा रेकॉर्ड आहे. त्याच्या खाली समजा आपण दुसरे रेकॉर्ड घेतो, इथं असेल समजा एखादा राम, श्याम किंवा रमेश, नरेश वगैरे. आता एका मागोमागे खाली हे काय येत जातील. हा झाला पहिला रेकॉर्ड, रोल अँड गेलचा पहिला रेकॉर्ड झाला.
हा रामचा हे जे दुसरं रेकॉर्ड झालं, याच्या खाली जसे येत जातील हे सगळे रेकॉर्ड झाले. नेम, एज, जेंडर ह्या झाल्या फील्ड्स. पूर्ण माहिती एखाद्या विद्यार्थ्याची किंवा एखाद्या एम्प्लॉयची किंवा एखाद्या कर्मचाऱ्याची ही झाली रेकॉर्ड. आणि फाईल म्हणजे काय, जेव्हा हे एकापेक्षा जास्त रेकॉर्ड एका जागी येतात तेव्हा आपण तयार करतो फाईल किंवा त्याला आपण म्हणतो फाईल्स. तर हे 3 कन्सेप्ट अतिशय सोपे आहेत आणि महत्त्वाचे आहेत, फील्ड्स, रेकॉर्ड्स आणि फाईल्स. वारंवार आपल्याला हे पॉईंट येत जातील, आपण हे नेहमी पॉईंट बघत जाऊ, आपल्याला रिवाइज होत राहील. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. आता हेच एक्झाम्पल इथं दिलेले आहे जे आपण आता मराठीत बघितलं, हे तेच पॉईंट आहेत. ॲन एंटिटी इज समथिंग दॅट हॅज सर्टन ॲट्रिब्यूट्स ऑर प्रॉपर्टीज. इथे बघू शकता हे ॲट्रिब्यूट आहेत, प्रॉपर्टीज आहेत आणि त्या ॲट्रिब्यूटच्या काही व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूज ह्या न्यूमरिकली असू शकतात, नीट बघून घ्या, किंवा कॅरेक्टर असू शकतात. ज्या ॲट्रिब्यूट असतील त्यानुसार त्याच्या व्हॅल्यू असतील. आता उदाहरणार्थ इथं नेम विचारलं आहे तर त्याची कॅरेक्टरमध्येच येणार व्हॅल्यू. इथं एज दिलं आहे तर त्याची व्हॅल्यू ही न्यूमरिकलमध्येच असणार. तर अशा पद्धतीनं डेटा जशा फील्ड्स असतील त्या पद्धतीनं डेटा तिथे ऑर्गनाईज केला जातो. तर हा होता आपला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट. सांगायचं झालं तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, इथे काय दिलेले आहे, द टर्म इन्फॉर्मेशन इज समटाइम्स यूज्ड फॉर डेटा विथ गिवन ॲट्रिब्यूट्स. म्हणजे आपण जो डेटा जो ॲट्रिब्यूट सहित वगैरे घेतो त्यालाच इन्फॉर्मेशन म्हणतो. इन्फॉर्मेशन इज डेटा अँड डेटा इज इन्फॉर्मेशन. आणि हीच आपली जी महत्त्वाची थेरी आहे आपल्या समोर इथे स्क्रीनवर दिसतात हे स्मॉल कॉन्सेप्ट. आता या पुढच्या पॅराग्राफमध्ये काय दिले बघा, द वे दॅट डेटा आर ऑर्गनाइज्ड इन टू द हिरार्ची ऑफ फील्ड्स, रेकॉर्ड्स अँड फाईल्स. मी आत्ता थोड्या वेळाखाली तुम्हाला या तिन्हीची पण डेफिनेशन सांगितली, हीच डेफिनेशन इथे दिलेली आहे, नीट बघून घ्या या सेकंड लाईनपासून. फील्ड इज अ सिंगल एलिमेंटरी युनिट. समजतंय, फील्ड इज अ सिंगल एलिमेंटरी युनिट ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे जसं आपण आत्ताच थोड्या वेळाखाली बोललो की सिंगल एलिमेंटरी युनिट. इथंच बघा आता पुन्हा एकदा, नेम एक सिंगल एलिमेंटरी युनिट आहे, किंवा जेंडर एक सिंगल एलिमेंटरी युनिट आहे, किंवा एज हे सिंगल एलिमेंटरी युनिट आहे. इथे नंबर सिंगल एलिमेंटरी युनिट आहे. तर ही झाली फील्डची डेफिनेशन. त्यानंतर आहे रेकॉर्ड. नीट बघा आता इथे रेकॉर्डबद्दल काय सांगितलं आहे, रेकॉर्ड इज द कलेक्शन ऑफ फील्ड्स. जसं आत्ता थोड्या वेळाखाली सांगितलं आपण की हे जेव्हा एक फील्ड एकापेक्षा जास्त फील्ड एका जागी येतात तेव्हा हे पूर्ण एक सिंगल काय तयार होतं, रेकॉर्ड. ओके, तर एकापेक्षा जास्त फील्ड एका जागी आले की रेकॉर्ड तयार झालं, म्हणजेच कलेक्शन ऑफ रेकॉर्ड. सिम्पल. आता झालं लास्ट उरलेलं आहे आपलं म्हणजे काय, तर फाईल. इथे बघून घ्या, फाईलची डेफिनेशन या शेवटच्या लाईनमध्ये दिलेली आहे. फाईल इज द कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. अतिशय सिंपल आहे मित्रांनो. फील्ड म्हणजे सिंगल एलिमेंटरी डेटा युनिट. एकापेक्षा जास्त फील्ड एकत्र आले की रेकॉर्ड तयार होतो आणि एकापेक्षा जास्त रेकॉर्ड तयार झाले की फाईल तयार होते. नीट समजून घ्या, फील्ड इज अ सिंगल एलिमेंटरी युनिट, त्यानंतर रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड्स आणि लास्ट फाईल इज द कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. सो व्हेरी सिम्पल पॉईंट. आता यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, एक्झाम्पल 1.1. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे, सपोज अन ऑटोमोबाईल डीलरशिप. म्हणजे एखादं शोरूम आहे ऑटोमोबाईलचं किंवा कुठल्याही गोष्टींचं एखादं शोरूम असेल तर त्या शोरूममध्ये डेटा कशा पद्धतीनं अरेंज केला जातो. आता गाड्यांचा डेटा असेल, म्हणजे समजा व्हेकल्स असतील, सगळ्या टू व्हीलर्स असतील, टू व्हीलरचा डेटा कसा मेंटेन केला जाईल, तर टू व्हीलरचा सिरियल नंबर म्हणजे आपण म्हणतो चेसिस नंबर, टू व्हीलरचं मॉडेल कोणतं आहे, टू व्हीलर कोणत्या वर्षीचे आहे, टू व्हीलरची किंमत किती, किंवा त्या गाडीला ॲक्सेसरीज कोणत्या आहेत. आता जर मी तुम्हाला असं विचारलं की एखाद्या दवाखान्याचा डेटा तयार करा, तर तुम्ही कसा तयार करणार, पेशंटचं नाव काय, पेशंटचं वय काय, आजार काय, ह्या सगळ्या गोष्टी डेटा कलेक्ट करण्याचे हे झालं सिम्पल एक्झाम्पल. इथे सुद्धा खाली तेच एक्झाम्पल दिलेलं आहे. कुठली एखादी संस्था असेल, कुठल्याही संस्थेशी संबंधित कोणताही डेटा फॉर्म असेल तर तिथे काय विचारतील, नाव काय, ॲड्रेस काय, मोबाईल नंबर, या सामान्य गोष्टी आहेत ज्या कुठेही डेटा कलेक्ट केला जातो. आता आपण ह्या आपल्या पहिल्या पॉईंटच्या लास्ट एंडकडे आलेलो आहोत, जिथे दिलेलं आहे की रेकॉर्ड्स मे बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू लेंथ. बरोबर आहे, म्हणजे रेकॉर्ड हे त्याच्या लेंथवरून किंवा त्याची साईज किती आहे किंवा त्याच्यामध्ये किती माहिती भरलेली आहे यावरून ते क्लासिफाय केले जातात. म्हणजेच काय, तर त्याचे वेगवेगळे मुद्दे पाडले जातात किंवा त्याचे काय, तर नीट बघा,
दोन प्रकारे रेकॉर्ड क्लासिफाय केले जातात. पहिला प्रकार आहे फिक्स्ड लेंथ रेकॉर्ड आणि दुसरा आहे व्हेरिएबल लेंथ रेकॉर्ड. फिक्स्ड लेंथ म्हणजे काय, तर ज्यामध्ये कुठलीही लेंथ बदलत नाही, जेवढा विचारलाय डेटा तेवढाच राहतो आणि तेवढाच बदलायला पाहिजे. आणि व्हेरिएबल लेंथ म्हणजे काय, व्हेरिएबलचा इथं अर्थ आहे चेंज होणे, म्हणजे ह्यामध्ये बदलू शकते रेकॉर्डची जी साईज आहे ती. आता असे दोन प्रकार कोणते, याचे एक्झाम्पल सुद्धा इथं खाली दिलेलं आहे. एक्झाम्पल सुद्धा तुम्ही बघू शकता. हे बघा इथंच दिलेलं आहे, फिक्स्ड लेंथ रेकॉर्ड्स, ऑल द रेकॉर्ड्स कंटेन द सेम डेटा आयटम्स विथ सेम अमाऊंट ऑफ स्पेस. म्हणजे ज्यामध्ये साईज बदलत नाही, नावातच आहे फिक्स्ड. आणि दुसरं, इन व्हेरिएबल लेंथ रेकॉर्ड फाईल रेकॉर्ड्स मे कंटेन डिफरंट लेंथ, म्हणजे यात साईज बदलू शकते. मग आता एक्झाम्पल काय दिले बघा, फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स रेकॉर्ड युजली हॅव व्हेरिएबल लेंथ. विद्यार्थ्याचा डेटा किंवा विद्यार्थ्याचे जे रेकॉर्ड्स असतात हे बदलणारे असतात. कारण का, नीट बघा इथेच त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. सिन्स, नीट वाचू शकता इथून तुम्ही, सिन्स डिफरंट स्टुडंट्स टेक डिफरंट नंबर ऑफ कोर्सेस. विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कोर्सेस चालू असतात, त्यांचे वेगवेगळे विषय असू शकतात, त्यांच्या वेगवेगळ्या विषयानुसार त्यांचे वेगवेगळे क्लासिफिकेशन पडतात. तर विद्यार्थ्याचा डेटा घेताना त्यामध्ये फरक पडू शकतो. 5 विद्यार्थ्यांचा आपण डेटा घेत असू तर प्रत्येकाची माहिती ही वेगळी असू शकते, बॅकग्राऊंड वेगळं असू शकतं. त्यामुळे ही कॅटेगरी आली व्हेरिएबल लेंथ रेकॉर्ड, जिथे यांचा डेटा बदलू शकतो. बरोबर आहे. किंवा आता दुसरं एक्झाम्पल की मी तुम्हाला फक्त आपल्या प्रायमरी डेटा घ्या असं म्हणालो, किंवा मी असं तुम्हाला सांगितलं की आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांचे नाव आणि नंबर घ्या. तर हे एक्झाम्पल झालं कोणतं, फिक्स्ड लेंथ रेकॉर्ड, ज्यामध्ये नाव आणि नंबर बस, याच्या पलीकडं दुसरं काही नाही. तर त्याची लेंथ कशी झाली, फिक्स लेंथ असेल. तर हे होतं आपलं सगळं पहिलं इंट्रोडक्टरी पार्ट. डेटाबद्दल अतिशय सोपं आहे. तुमच्या कुठल्याही अडचणी आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मग आपण त्यानुसार अजून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू, अजून सोप्या पद्धतीने किंवा अजून वेगवेगळे एक्झाम्पल्स वगैरे देण्याचा नक्की प्रयत्न करू. हे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, क्वालिटी वाढवून बघा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, प्रेस बेल बटन. धन्यवाद, बाय.